नमस्कार, मी ज्ञानेश महाराव. मागे चित्र दिसतंय. सर्वत्र आपल्या अवतीभोवती चित्रच आहे. आपल्याला वाटत असेल की मी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आहे, नेहरू सेंटरच्या गॅलरीमध्ये आहे किंवा अनेक ठिकाणी कला दालने तिथे आहे. मी तिथे नाही आहे. जिथे चित्र जन्मतं, जिथे चित्रकार राहतो तिथे मी आहे. म्हणजे चित्रांच्या घरामध्ये आणि चित्रकारांच्या घरामध्ये आहे, ते पण खूप कलेपासून दूर असलेलं पण कलाविश्व निर्माण करणाऱ्या अशा निसर्गामध्ये आहे. आपल्याला वाई माहिती आहे, सातारा जवळची वाई म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींची प्राज्ञ पाठशाळा, विश्वकोशाचं ऑफिस, त्याच्यानंतर वाईचा गणपती, त्याच्या पुढे आलं तर मेणवलीला आलं तर नाना फडणवीसांचा वाडा. ह्या ऐतिहासिक गोष्टी इतकंच वर्तमानामध्ये निसर्ग पकडून ठेवणारे असं एक चित्रकारांचं जोडपं आहे. ते म्हणजे सुनील काळे आणि स्वाती काळे. त्यांचं व्यक्तिगत जीवन हे खूप मोठं आहे, अनेक गोष्टींनी भरलेलं आहे, आनंदाने आहे. पण त्याला सुद्धा जशी ढगांमध्ये आपल्याला एक रुपेरी किनार दिसते आणि सोनेरी किनार पण असते, पण ते ढग काळे असतील तर, आणि यांचं आडनावच काळे, तर त्यांनी हे स्वाती ताईंनी काढलेले हे चित्र जे आहे ते ऑइल पेंटिंग आहे. आणखी सुनील काळेंनी काढलेली ही चित्र आहे. ही चित्र जी आहे ती वॉटर कलर्समधली आहे. महाबळेश्वर, सातारा, वाई, पाचगणी, कोकणातली अनेक ठिकाणचा निसर्ग ह्या दोघांनी आपल्याकडे पकडून ठेवलेला आहे. आणि आता जे त्यांचं आम्ही जे घर आहे, निसर्ग नाव त्याचं, निसर्गाला पकडतो, आणखीन आपल्या घरामध्ये ठेवतो आणि तुमच्या घरापर्यंत पोचवतो चित्ररूपाने, असा निसर्ग आहे. आणि ते आहे मेणवली, जे नाना फडणवीसचा वाडा आहे, फडणवीस यांचा, त्याच्या जवळपासच त्यांचं हे निसर्ग नावाचं घर आहे. त्याचं वर्णन आपण करावं तितकं कमी आहे, परंतु तुम्ही ते पाहिलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जी चित्र काढलेली आहेत अशी जिवंत चित्र त्यांची आहेत. इथे ऑइल पेंटमध्ये काढलेलं स्वातीताईंनी काढलेलं चित्र आहे. खाली हा निसर्ग, आकाश, आणखीन धरणी यांचं एकत्रीकरण असलेलं चित्र आहे. ते चित्र बघितल्यानंतर, विशेषतः सुनील काळे यांची जर चित्र बघितलं तर मला असं अनेकदा वाटतं. आता नुकतेच आपले विज्ञान कथाकार जयंत नारळीकर हे यांचं निधन झालं. त्यांचं एक पुस्तकाचं नाव आकाशाशी जडले नाते. संपूर्ण त्यांनी आकाशामध्ये आपली धरणी अशी त्याचे वेगवेगळे रंग पोचवून ठेवलेले आहेत. अनेकदा असं वाटतं की आकाशानेच ही धरणी कशी असावी आपल्याला सांगितलेले. अशा वेगवेगळ्या पद्धतीची चित्र त्यांच्याकडे, निसर्ग वेगवेगळ्या पद्धतीने पकडलेला आहे. आणि त्यातलाच एक भाग, हे खूप छान चित्र जे आहे ते, हे दोनच रंग आहेत. दोन रंगांमध्ये अनेक रंग आहेत, पण आपल्याला प्रथम दर्शनी दिसतात ते अथांग असलेला ब्लू रंग, आणखीन सूर्यासारखा तप्त असलेला लाल रंग, लाल बुंद ज्याला आपण म्हणतो तो रंग. पण एका बाजूला तो काळ्यामधनं लालमध्ये रंग जातो आणि त्याच्यातनं कमळं अशी उगवताना दाखवलेली आहे. पण त्या कमळांना सुद्धा, तप्त कमळांना सुद्धा शांती मिळावी यासाठी एक वेगळ्या रंगांमध्ये आलेले. हे मला वाटलेलं आहे त्यांच्या डोक्यामध्ये अजून वेगळं असेल आणि तुम्ही अनुभवाल तेव्हा वेगळं असेल. तर चित्रकारांना गॅलरी हवी असते, पण त्यांनी आपल्या घराचंच कलादालन केलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांचं घर संपूर्ण बघा. त्यांचं घराचं पण घर कसं असावं, कलाकाराचं घर कसं असतं हे सांगणारं ही स्वातीताईंनी काढलेली ही ऑइल पेंटची चित्र बघा. जिवंत फुलं वाटतात, पण त्या फुलांना पण वेगवेगळे मूड्स आहेत, वेगवेगळं त्यांचं सांगणं आहे त्या फुलांचं. हे सूर्यफुलच आहे, पण ते जे सूर्यफुल आहे, कदाचित असं वाटतं की स्वातीताईंच्या मनामध्ये की ते ताठ मानेनी फुलावं असं ते वाटणारं फुल आहे. पण एखाद दुसरं फुल आहे ते कोमेजलेलं पण त्यांनी दाखवलेलं आहे.
त्याच्यातून त्यांना काही सांगायचंय. ह्या काळे डाग पण त्याचं वैशिष्ट्य असेल, चित्र साधारणपणे दाखवण्यात जे असतं ते दाखवतात, पण ह्यांची चित्र आहे ती पूर्णपणे विचार करायला लावणारी चित्र आहे. तर असा निसर्ग आहे. तुम्ही कधीही वाईमध्ये आलात तर ह्या मिणवलीला आलात तुम्ही तर जवळ असलेलं निसर्ग कलादालन म्हणजे त्यांचं घर, चित्रांचं घर हे आवर्जून बघा. आणि चित्रकाराचं जीवन कसं असतं, कसं ते फुलत जातं हे पण तुम्हाला कळेल. तर आवर्जून तुम्ही जेव्हा जेव्हा वाईला याल तर वेळ काढून या. महाबळेश्वरला जाल मुंबईवरनं, पुण्यावरनं किंवा कोल्हापूरवरनं, तेव्हा तुम्हाला पाचगणी, भिलार आणि महाबळेश्वर असं गाठावं लागतं. पण वाईत या, गणपतीचं दर्शन घ्या, प्राज्ञ पाठशाळा बघा, ऐतिहासिक नाना फडणवीसांचा वाडा पण बघा. पण हे एक वेळ तुम्हाला परत परत बघता येतील. पण ही चित्र आहे, ती चित्रांना जिवंत आहेत ती चित्र. त्यामुळे अनेकांना, जातीवंत प्रेक्षकांना, श्रोत्या, आपलं कला रसिकांना ती चित्र आपलीशी वाटतील. तर त्यामुळे ती असतीलच असं नाही, ती दुसऱ्या घरात असतील. पण जरूर इथे भेट द्या असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार.